जैन सर्वांना आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 31 ऑगस्ट 2023 ते लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. मुख्य माहिती आयुक्तांना कोणत्या कारणास्तव काढून टाकले जाऊ शकते. तर कारण आपण वाचून घेऊया. दिवाळखोरी, यस म्हणजे डेबिटर, त्यांच्या पदाच्या कार्यकाळात त्यांच्या कार्यालयाच्या कर्तव्याबाहेरील कोणत्याही सशुल्क नोकरीत समावेश असेल तर, म्हणजे हे ब्राईब बद्दल किंवा लाच बद्दल बोलत आहेत. सरळ सरळ इथे लाच आहे. तर यस हे योग्य आहे. मन आणि शरीराच्या दुर्बलतेमुळे पदावर राहण्यास अयोग्य असल्यास, जर तो मेंटली अनस्टेबल असतील तर त्याला काढून जाऊ शकतं. यस हे योग्य आहे. आणि गैरवर्तन किंवा अक्षमता सिद्ध झाल्यास तर यस हे योग्य आहे. हा कुठलाही अधिकारी असो, अशा टाईपचे जर रिझन असतील ना तर त्यांना पदावरून काढून टाकलं जातं. अधिकारी आहेत ते, ठीक आहे, त्यांना खालच्या पदांच्या जे काही आहेत लोकांना, त्यांचे कनिष्ठ जे आहेत त्यांना सांभाळलं जात आहे. तेच मेंटली स्ट्रेस किंवा तेच दिवाळखोर किंवा तेच ब्राईब लाच घेणारे असतील तर कसं होणार. त्यामुळे सर्व लॉजिकसाठी किंवा तुमची बौद्धिक क्षमता पाहण्यासाठी कदाचित क्वेश्चन विचारला असावा. उत्तर आहे सर्व 1, 2, 3, 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरित्या आढळणारा खाद्यरंग आहे. तर नैसर्गिकरित्या हा शब्द वाचणं इम्पॉर्टंट आहे. लायकोपिन जे आहे नैसर्गिकरित्या आहे. टोमॅटो मध्ये पाहायला मिळतं हे रेड कलरचा रंग. ठीक आहे. अजोरुबिन, हे अजोरुबिन जे आहे ते खाण्याचे जे पदार्थ आहेत रंग टाकतात ना, लाल कलरचा रंग ते यामध्ये असतं. आपण व्हेज बिर्याणी करतो त्यामध्ये रेड कलरचा रंग कधीतरी टाकतो, तर ते अजोरुबिन असतं. इंडिगो कॅरामाइड आपला थाला फॉर द रिझन 7 नंबर जो ऍडव्हर्टाइजमेंट करतो इंडिगो. ठीक आहे. तर हे नॅचरल कसा काय असणार, अजोरुबिन पण कसा काय नॅचरल असतो, FCF पण नॅचरल नाही. तर नॅचरल कुठला आहे, लायकोपिन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला डॅश असे देखील ओळखले जाते. तर वेस्ट मिनिस्टर मॉडेल म्हणून ओळखले जाते. डायरेक्ट PYQ टाईप आहे, पाठ करून ठेवा. नेक्स्ट, अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या समूहादरम्यान एक सेकंड पसरलेली आहे. अजून एकदा वाचते क्वेश्चन. अरवली पर्वतरांग कोणत्या राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या समूहादरम्यान पसरलेली आहे. तर अरवली जी आहे ती राजस्थान, हरियाणा, दिल्ली अँड गुजरात. इथे आहे राजस्थान, इथे आहे हरियाणा, इथे आहे दिल्ली, इथे आहे गुजरात. म्हणजे उलट दिलेलं आहे, एक सेकंड सॉरी. इथे आहे गुजरात, इथे आहे राजस्थान, इथे येणार हरियाणा आणि इथे येणार दिल्ली. बेसिकली हरियाणा, दिल्ली, यस अशा टाईपचे द्यायचं होतं त्यांनी. ठीक आहे. सो या रांगेमध्ये पसरलेली आहे अरवली रेंजेस. आणि अरवली सर्वात जुने, जगातील सर्वात जुनी पर्वतरांगपैकी एक आहे. ठीक आहे. दुसरी मेन गोष्ट म्हणजे आता सध्याचा विषय झाला होता अरवली पर्वतरांगेचा की सरकार काय करणार आहे, तिथे 1% काहीतरी तिथली जागा डेव्हलपमेंटसाठी काढणार आहे. त्यामुळे खूप सारा जमाव झाला, राजस्थानी लोक तिथे येऊन काय म्हणतात दंगल करू लागले की भाई नाही, आम्ही तुम्हाला एकही जागा इथली तुमच्या डेव्हलपमेंटसाठी देणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न किंवा असे टाईपचे प्रश्न येऊ शकतात. परत दुसरे म्हणजे यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, एक तर मी तुम्हाला सांगितलं की एक सर्वात जुनी आहे, ओल्डफोर्ड माउंटेन आहे. हे इथे या राज्यामध्ये पसरते तर पाठ असणं गरजेचंच आहे. दुसरं म्हणजे यामध्ये अरवली रांगेमध्ये सर्वात उंच शिखर कुठलं आहे, तर गुरु शिखर आहे. गुरु शिखर कुठे आहे, माउंट अबू राजस्थान मध्ये आहे. ठीक आहे. हे एक इम्पॉर्टंट आहे. किती हाईट आहे, तर 1722 मीटर एवढी हाईट आहे. समजले तुम्हाला. अजून काय सांगू यामध्ये. आणि याचा एंड कुठे होतो, अरवली रेंजेसचा स्टार्ट तर गुजरात मध्ये होतो, पण एंड कुठे होतो, दिल्लीच्या रायसना हिल्स मध्ये त्याचा एंड होतो. ठीक आहे. आता सध्या SSC मध्ये युग विचारत आहेत, कोणत्या युगाचे आहेत हे अरवली पर्वतरांग किंवा कुठलाही पर्वतरांग घेऊन. तर अरवली जी पर्वतरांग आहे ती प्री कॅम्ब्रियन मधून आलेली आहे. प्री कॅम्ब्रियन म्हणजे खूप अब्ज काहीतरी 1 का 2 अब्ज जुनी आहे. अब्ज जोक वाटतो का, म्हणजे काय काय पाहिलं असेल त्या पर्वतरांगेने.
प्री कॅम्ब्रियन. ठीक आहे, समजलं तुम्हाला? एसएससी म्हणजे काय? मी एसएससी चे क्वेश्चन इकडे येतील का? तुम्ही यस येऊ शकतात. टीसीएस एसएससी चे क्वेश्चन किंवा एसएससी चे पेपर घेत असतो, त्यामुळे फिरतात क्वेश्चन. ठीक आहे, असं. नेक्स्ट क्वेश्चन. आणि इकडे तुम्हाला एमपीएससी मध्ये पण विचारू शकतात, कारण न्यूज मध्ये होती अरवली पर्वतरांग यावेळेस, त्यामुळे लक्षात ठेवा कुठे आणि काय. स्तंभ 1 मधील मंदिराचे स्तंभ 2 मधील त्यांच्या संबंधित राज्याशी जोडी जुळवा. तर हे तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, 1 चा बी आहे बृहदेश्वर मंदिर जे आहे ते तमिळनाडू मध्ये आहे, आणि 2 चा डी आहे दिलवाडा मंदिर राजस्थान. राजाने दिल लगा लिया, असं लक्षात ठेवा. राजा का दिल लग गया, है ना. लिंगराज मध्ये 3 चा ए आहे ओडिसा. ठीक. हम्पी येथील स्मारकांचे समूह कर्नाटक. आता हम्पी आणि कर्नाटक हे तर प्रत्येकाला पाठच असतं, म्हणजे शेवटी सी आहे. त्यांना मुख्य हे माहिती असणं, म्हणजे तुम्हाला मुख्य माहिती काय असणं होतं, तर कर्नाटक माहिती असणं गरजेचं होतं. हम्पीचा कर्नाटक असो. नेक्स्ट क्वेश्चन. MS वर्ड मधील सर्व डॉक्युमेंट मध्ये कोणता डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन असतो? तर डॉकएक्स असतो. काय सांगायची गरज आहे, साधा क्वेश्चन आहे. नेतृत्व विकास. एक सेकंड ना, हे ना करंटचा क्वेश्चन आहे, हे नको करायला. नेक्स्ट. हरितद्रव्याच्या बहुतेक रेणूकांचे रेणू असं का होत आहे, मला मनाने शब्द ऍड करते, वाचायला थोडं हार्ड जात आहे आज. हरितद्रव्याच्या बहुतेक रेणूंमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूचे आयन असतात? हरितद्रव्य मध्ये धातूचे आयन असतात, तर मॅग्नेशियमचे आयन असतात. ठीक आहे. झिंकचं काय? तर झिंक हे हाईट साठी इम्पॉर्टंट असतो, हाईट. ओके. कॉपरचं काय? तर कॉपर वनस्पतीच्या इलेक्ट्रॉनशी संबंधित असून नॉट इम्पॉर्टंट. आणि आयरन जे आहे Fe. ठीक आहे, आयरन जे आहे हरितद्रव्याच्या निर्मितीसाठी इम्पॉर्टंट असतो. हा निर्मितीसाठी इम्पॉर्टंट असतो, आणि बहुतेक रेणूंमध्ये धातूचे आयन असणारा मॅग्नेशियम असतो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना डॅश मध्ये झाली. तुम्ही सांगा बरं केव्हा झालेली आहे? मी तुम्हाला सांगितले काँग्रेस बद्दल. तर INC म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झालेली आहे. ओके. कोणी केलेली आहे? ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी. AOH. त्याचे पहिले अध्यक्ष म्हणजेच 1885 मध्ये पहिले अध्यक्ष कोण होते? तर योमेशचंद्र बॅनर्जी होते. क्वेश्चन्स येतात परत परत तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे ही INC कुठे स्थापन झाली? मुंबई येथे झाली आहे. आय थिंक सो संस्कृत शाळेमध्ये ठरलं होतं असं की पुण्यामध्ये करायची, पण मुंबईमध्ये झाली. ठीक आहे. 1885 चे जे अध्यक्ष होते ते होते योमेशचंद्र बॅनर्जी. 1886 चे कोण होते? तर दादाभाई नौरोजी. 1887 चे कोण होते? त्याबजी होते. त्याबजी गेल्या वर्षीच्या ग्रुप सी मध्ये विचारलेला आहे त्यांनी क्वेश्चन. ठीक आहे. आणि त्याबजी जे होते ते पहिले मुस्लिम होते जे INC चे काय होते? अध्यक्ष. ठीक. चौथे कोण होते? तर चौथे होते युल, जॉर्ज युल, जे पहिले ब्रिटिश होते. जॉर्ज युल, YULE. ओके. पाचवे कोण होते? सर विलियम वेडनबर्न. सर विलियम वेडनबर्न विचारतात. वेडनबर्न. बऱ्याच वेळा असे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. आणि 6वे कोण होते? तर फिरोजशाह मेहता. बस इतके इम्पॉर्टंट आहे, इतके लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून काय INC सांगू तुम्हाला? नाही, बस. खालीलपैकी कोणत्या संघटनेने 16 ऑगस्ट 1946 रोजी प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला? तर ऑल इंडिया मुस्लिम लीगने साजरा केला. फादर ऑफ पाकिस्तान अली जिन्ना याने काय केलेलं बाई की 16 ऑगस्ट 1946 मध्ये हिंदू मुस्लिम मध्ये वाद पेट, हिंदू मुस्लिम मध्ये, त्याच्यामध्ये 6000 लोक एकमेकांना मारून टाकली फक्त
किती तासामध्ये? 72 तासामध्ये. ठीक आहे. खूप मोठा सीन झालेला त्या काळात, ते आपण एक विचार करू शकत नाही. हिंदू आणि मुस्लिम मध्ये खूप मोठा असा त्या टाइमचा, त्याला आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा काळा दिवस असा म्हटलं जायचं. ठीक आहे. आताही तेच आहे. प्रत्यक्ष कृती दिन पण म्हणतात त्याला, आणि एक शब्द आहे आठवत नाही आता. डायरेक्ट, यस, इंग्लिश मध्ये पण तेच आणि मराठीमध्ये पण तेच. प्रत्यक्ष कृती दिन, डायरेक्ट ऍक्शन डे. ठीक आहे. एकदम रक्त रक्त झालेलं, आणि त्यांना स्वातंत्र्य देश पाहिजे होता, जे काही पाकिस्तान आहे, त्यामुळे सर्व सीन झालेला आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश अंतर्गत माहिती मिळवण्यासाठीचे शुल्क रुपये 10 आहे. सांगा तुम्ही याचे उत्तर, म्हणजे मला दिलेलं आहे हे पहिलेच. हे पण तुम्हीच सांगा. माहिती अधिकारी झालेलं आहे आपलं टॉपिक. भारतात पहिली पशुगणना कधी केली गेली? 1919 ते 1920 मध्ये पहिली पशुगणना झाली होती. आणि जे ह्युमन्स आहेत, ह्युमनची गणना केव्हा झाली होती भारतामध्ये? 1871 मध्ये पहिली वेळेस झालेली. पण ही कशी होती? अपूर्ण होती. ठीक आहे. अपूर्ण. लॉर्ड मायोच्या काळात झालेली. मायो. ही पूर्ण केव्हा झाली? 1881, किंवा कधी कधी ते 82 पण देऊ शकतात. तर 1882. कोणाच्या काळात? लॉर्ड रिपनच्या काळात. लॉर्ड रिपन. ओके. आणि स्वातंत्र्यानंतर जर विचारलं तर काय सांगणार? 1951 मध्ये झालेली. स्वातंत्र्यानंतर पहिली वेळेस जनगणना 1951 मध्ये झाली. ठीक आहे. समजले तुम्हाला? आणि जी पशुधनाची गणना असते ना, पशुगणनाची पक्ष्यांची जी आहे किंवा अॅनिमल्स जी आहे गणना होती, ती केव्हा होती? दर 5 वर्षांनी. तर ह्युमन्सची दर 10 वर्षांनी. ओके. आता लास्ट टाइम पशुधनाची केव्हा झालेली? तर 2024 मध्ये झालेली आहे. ओके. 2024 मध्ये ऑक्टोबर टायमिंग मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते राज्य हे 1798 मध्ये सहाय्यक युती स्वीकारणारे पहिले राज्य होते? तर हैदराबाद होते सर्वात पहिले त्यांनी स्वीकारलेला आहे. सबसिडरी अलायन्स कोणी आणलेला? तर वेल्सलीने आणलेला. वेल्सली. ठीक आहे. यामध्ये काय होतं नेमकं? तर पहा, हे जे ब्रिटिश आहेत यांनी एकदम आपल्या राज्याला पहिले राजांचं हे काम होतं. राजा काय करायचे? आपली प्रजा चालवायचे, व्यवस्थित प्रजा चालवायचे. पण हे ब्रिटिश आले आणि त्यांना ब्रिटिश एकदम स्टँडर्ड, किंवा त्यांची जी काही फौज होती ती स्टँडर्ड वाटायला लागली राजांना. मग राजामध्ये फूट पाडायची सुरुवात यांनी केली वेल्सलीने. काय आणून? सबसिडरी अलायन्स आणून. यामध्ये काय होतं की जे कोणी आता राजा आहे त्याच्याकडे जायचं, राजाकडून करार लिहून द्यायचा, किंवा असं एक पेज घ्यायचं, त्यावर करार लिहून घ्यायचा की तुम्ही तुमच्या राजवाड्यामध्ये फक्त ब्रिटिशच फोर्स ठेवणार. दुसरी मेन गोष्ट, जर तुम्हाला दुसऱ्या राज्यांना बोलायचं असेल काही, तर तुमच्या राज्यामध्ये एक रिप्रेझेंटेटिव्ह असणार. ते रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो ब्रिटिश असणार. ठीक आहे. म्हणजे हे समजून घ्या की भाई त्यांनी एक गेम केलेला आहे. राजा त्या रिप्रेझेंटेटिव्हला काहीतरी सांगेन, आणि हा रिप्रेझेंटेटिव्ह दुसरंच भलतच काहीतरी त्या राजांना जाऊन सांगेल. तर असंच काहीतरी झालं. मग राजांमध्ये वाद झाला. मग त्यांना कळालं की हे आपल्यासोबत गेम करत आहे. तोपर्यंत त्यांची राजवट काय झाली? संपुष्टात आली. सर्व त्यांनी गमावलं होतं तोपर्यंत त्यांनी. आणि दुसरं म्हणजे अजून फक्त फुकटच त्यांनी हे दिलं नव्हतं की असं फौज घ्या वगैरे. त्यांनी हे पण घेतलं की तुमचा जे काही पगार आहे, एकतर पगार द्या आमच्या फौजेला, किंवा दुसरं म्हणजे उत्पन्नाचा जे आहे भाग ते तोडून तुम्ही आमच्या फौजेला देऊन टाका, असं त्यांचं म्हणणं होतं. तर असं खूप सारे आहेत जे कोणी राज्यसेवा करत असेल किंवा जे कोणी युपीएससी करत असेल त्यांना इझिली ते तोंडावर पाठ असते. सो हे आणि गेम केलेला आहे या भाईने, वेल्सलीने. आणि अशा प्रकारे हळूहळू सर्व संस्थाने भारतामध्ये ती कैद करायला लागल्या. आपल्या मराठ्यांनी केव्हा एक्सेप्ट केली? तर मराठ्यांनी 1802 मध्ये केली. म्हणजे शेवटी सर्वांच्या शेवटी त्यांनी एक्सेप्ट केली वेल्सली. जी काही सबसिडरी अलायन्स आहेत ती, म्हणजे सहाय्यक युती.
1700 तेव्हा आणलेला 1798 मध्ये पहिला. येस, 1798 मध्ये पहिला गट. ठीक आहे. भोसल्यांनी केव्हा एक्सेप्ट केलेली? तर 1803 मध्ये. ग्वाल्हेरनी तर 1804 मध्ये. मैसूरने 1799 मध्ये, जेव्हा टिपू सुलतानचा मृत्यू झाला ह्याच्या 1 वर्षानंतर. पहिले हैदराबादची झाली, हैदराबादने एक्सेप्ट केला, त्याच्यानंतर लगेच मैसूरने एक्सेप्ट केला. ठीक आहे, 1799 मध्ये. समजलं तुम्हाला हे? नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गुरांसाठी पहिला उष्णता निर्देशांक आधारित विमा तयार करण्यात आला? तर उत्तर आहे सरळ कृषी विमा. ठीक आहे. कृषी सुरक्षा विमा योजना ही 2016 मध्ये आलेली, आता 10 वर्ष झाले याला. पीएम जीवन ज्योती योजना, तर पीएम जीवन ज्योती योजना 2015 मध्ये आलेली. इयर लक्षात ठेवा, ते तेवढे एक्सपेक्ट करतो. नारळ पाण्यात कोणत्या धातूचे आयन हे कमाल प्रमाणात असतात? तर पोटॅशियमचे आयन हे खूप जास्त प्रमाणात असतात. लोह कमी असतं, सोडियम कमी असतं, मॅग्नेशियम सोडियम पेक्षाही कमी असतं. सर्वात जास्त कोण असतं? पोटॅशियम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान. ठीक आहे. राजाराम मोहन राय म्हणाले, प्रत्येक शस्त्रानुसार. 1 सेकंड. सती ही हत्या आहे, तर योग्य आहे. 19व्या शतकात महाराष्ट्रातील समाज धार्मिक अंधश्रद्धा आणि सामाजिक अनाकलन वादाने ग्रासलेला होता. तर यस, हे बरोबर आहे. हिंदू समाजाच्या निम्न स्तरावर लोकांना अस्पृश्य म्हटले जायचं. मला असं वाटलं हे अशा टाईपचं द्यायचं नव्हतं त्यांचं काम, की अस्पृश्य त्यांना म्हटलं जात नव्हतं. ठीक आहे. खूप खालच्या स्तरांना बरेच असे जाती होते हिंदूच्या खाली पण होत्या, पण त्यांना अस्पृश्य म्हटलं नव्हतं. असो. हा 4था पहा. स्त्रियांची सामाजिक परिस्थिती चांगली होती, पण महाराष्ट्रीय समाजात सती, बालविवाह यासारखे काही दुर्गुण प्रचलित होते. तर हे चुकीचे आहे. ठीक आहे, हे चुकीचे आहे. नेक्स्ट. हा करंटचा क्वेश्चन आहे ना, नाही करणार मी, हा पण नाही करणार. खालीलपैकी कोणत्या एखाद्या भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार नाही? तर मूलभूत अधिकार तुम्हाला सांगितलेले आहेत कोणते आहेत, काय नाहीत. तुम्हाला पार्ट 4 आणि पार्ट 4A मी शिकवलेला आहे, ते तेवढं लेक्चर करा. अशा टाईपचे क्वेश्चन पण तेही केलं तरी सुटून जातील. ठीक आहे. मूलभूत अधिकार कशामध्ये येतात? 19A मध्ये हे विचारलेले आहेत. 19A मध्ये 19चा 1A. 1 सेकंड देते तुम्हाला व्यवस्थित मी. सामरो लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचं आहे? सामरो. ABCDEG. ओके. SAAMRO. सामरो. दस म्हणजे स्पीच, म्हणजे कुठे भारतामध्ये कुठे आपण स्पीच देऊ शकतो. ए म्हणजे आपण भारतामध्ये कुठेही जमा होऊ शकतो. ए म्हणजे असोसिएट, भारतामध्ये कुठेही कार्य करू शकतो, ते काम करू शकतो. यम मूव, भारतामध्ये कुठेही आपण फिरू शकतो. आर रिसाइड, भारतामध्ये कुठेही आपण राहू शकतो. रिसाइड म्हणजे. आणि ते जीचा काय आहे? सामरो. ओ म्हणजे ऑक्युपेशन, भारतामध्ये कुठेही आपण आपला काही बिझनेस असेल ते टाकू शकतो. ठीक, हे याबद्दल दिलेलं आहे. पण यामध्ये काय आहे? परदेशातून पदवी स्वीकारण्याचा अधिकार असा काही सीन नाहीये यामध्ये. व्यवसाय करण्याचा आहे, बिझनेस. संघटना संघ यस आहे, आर्म फोर्सेस. आणि देशात मुक्तपणे फ्रीली मूव्ह यस, फ्रीली मूव्ह सांगितलेलं आहे मी त्या. ठीक आहे. तर चुकीचा कोणता आहे? सेकंड वन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर नैराश्यग्रस्त वर्गाची उन्नती करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. जेव्हा स्थापन झालेली 1873 मध्ये. कोणी स्थापन केलेली? महात्मा फुले यांनी केलेली होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर मौल्यवान प्रकाश टाकणारे पॉवर्टी अँड अनरिलीज इंडिया हे डॅश यांनी लिहिलेले आहे. दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेले. दादाभाई नौरोजी खूप इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व. त्यांनी पहिले स्वराज्य शब्द उच्चारलेला आहे. ठीक आहे.
विचारतात हे सरळ प्रश्न. स्वराज ते फारसी होते, त्यांनी फारसी लोकांसाठी रक्त गुप्ता हे एक पत्र सुरू केलं होतं. रक्त गुप्ता. ठीक आहे. अजून काय सांगू त्याच्याबद्दल, त्यांनी फर्स्ट टाइम नॅशनल इन्कमचं स्टेटमेंट जे आहे ते सादर केलं होतं. दुसरं म्हणजे एकदम इम्पॉर्टंट आठवत नाहीये त्यांचे काय भाई, खूप काही इम्पॉर्टंट काम केलं. 1886, 1893 आणि 1906 हे 3 INCचे जे काही अधिवेशनाचे अध्यक्षपद आहे ते त्यांनी निभावलेलं आहे. मी आताच सांगितले तुम्हाला. 1885 मध्ये योगेशचंद्र बॅनर्जी, त्याच्यानंतर लगेचच कोण, दादाभाई नौरोजी होते. ठीक आहे. आणि यांना ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. ओल्ड मॅन ऑफ इंडिया. ठीक आहे. समजलं. बाकीचे जे आहेत ऑप्शन्स ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. इम्पॉर्टंट सुद्धा एवढं लक्षात ठेवा. असो. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद दंडात्मक स्थान बद्धतेअंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना संरक्षण मंजूर करतो? तर इथे उत्तर आहे अनुच्छेद 22 मध्ये संरक्षण मंजूर करतो. हे सगळे आर्टिकल मी शिकवलेले आहेत, रिवाइज करा. मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात करंटचा क्वेश्चन आहे? असो. नेक्स्ट अँड फायनल क्वेश्चन. टाइम किती झालाय बघा, 21 मिनिटं. जसं जसं मी तुम्हाला शिकवलेलं आहे तसे तसे टाइम कमी झालेला आहे. का तर क्वेश्चन ना तेच येतात, त्यामधूनच येतात. तर मला परत शिकवायची काय गरज आहे जर मी एकाच लेक्चर मध्ये टॉपिक संपवला असेल तर. ठीक आहे. समजत आहे म्हणून टाइम काय होत आहे, कमी होत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की खूप कमी टाइम मध्ये शिकवलं. ठीक. असं फायनल क्वेश्चन पाहून घेऊया. कोणते भारतीय राज्य तेथील अफाट पसरलेल्या उष्णकटिबंधीय काटेरी वनांसाठी ओळखले जाते? तर हे राजस्थान मध्ये आहे. तुम्हाला माहितीच इथे पाण्याचे खूप मारामार आहे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे इथे काय होतं की काटेरी वने खूप पाहायला मिळतात. लाईक कॅक्टस आपण कार्टून मध्ये पाहिलं असेल, टीव्ही वरती मूवीज मध्ये पाहिलं असेल कॅक्टस. महाराष्ट्रामध्ये नाही. महाराष्ट्र इथे कुठे वाळवंट नाही, तमिळनाडू मध्ये पण नाही, झारखंड मध्येही नाही. त्यामुळे कॅक्टस तर पाहायला मिळणार नाही किंवा काटेरी वने आपल्याला पाहायला मिळणार नाही. ठीक आहे. खूप इझी असा प्रश्न होता. राजस्थान योग्य आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचं लेक्चर? आवडलं का? आवडलं असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक पण करत चला. दुसरं म्हणजे आता ग्रुप सी ची एक्झाम झालेली आहे, तर मी तुम्हाला ग्रुप सी साठी काय करू शकते तुम्ही प्लीज एकदा कमेंट मध्ये सांगा ना. मी नेमकं काय करू तुमच्यासाठी. ग्रुप सी ची मला काहीतरी करायचंय. काय करायचंय म्हणजे ते शिकवायचंय व्यवस्थित, असं आणायचे की यार तिथलेच प्रश्न फसले पाहिजे आणि तुम्हाला आले पाहिजे. ठीक. तर तसं सांगितलेलं आहे कालच्या लेक्चर मध्ये की काय करायचं नेमकं. तरी पण एकदा तुम्ही सांगा मी नेमकं काय करू, तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. असो. चला सेशन एंड करते मी. थँक्स फॉर वॉचिंग द लेक्चर. भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. जय हिंद.